नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भारतीय वायुसेनेमध्ये ग्रुप सी या पदांची भरती निघालेली आहे। यामध्ये कुक, स्टोअर कीपर, कारपेंटर, पेंटर, लिपिक, एमटीएस, ड्रायव्हर यासारख्या पदांचा समावेश आहे। तर मित्रांनो, याचा जो आवेदन अर्ज हा कशा प्रकारे भरायचा आणि तुम्हाला कशा प्रकारे पाठवायचा आहे याची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा। नोकरीविषयीचे प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील। तर मित्रांनो, या जाहिरातीचा सविस्तर व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देते। या जागी जाऊन तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहून घ्यायचा, नंतर अर्ज आपला हा भरायचा। तर तुम्ही 10वी पास असाल, तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असेल, तुमच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज भरू शकता, कारण पदानुसार पात्रताही वेगवेगळी आहे। 10वी पासवर पण तुम्ही आपला अर्ज भरू शकता। जो आवेदन अर्ज दिलेला आहे हा अर्ज तुम्हाला कशा प्रकारे भरावा लागेल बघा। हा जो ॲप्लिकेशन फॉर्म दिलेला आहे हा तुम्हाला तयार करावा लागेल अगोदर, ठीक आहे। तुम्हाला तयार करणे गरजेचं राहणार आहे। कॉम्प्युटरवर एखादा A4 साईजवर हा फॉर्म तयार करायचा आणि हा फॉर्म तयार करून भरून दिलेला पत्र पाठवायचं आहे। तर याची जी अंतिम तारीख आहे 15 जून, याची जी अंतिम तारीख आहे 15 जून। 15 जूनपर्यंत तुमचा जो अर्ज हा दिलेल्या पत्रावर पोहोचला पाहिजे। 15 जून याची अंतिम तारीख आहे, ठीक। आणि अर्ज फक्त साध्या पोस्टानेच पाठवायचा, स्पीड करायचा नाही, रजिस्टर पोस्टाने पाठवायचा नाही, फक्त साध्या पोस्टानेच पाठवायचा, ठीक आहे। तर बघा मित्रांनो, हा जो अर्ज आम्ही तयार केलेला आहे हा कशा प्रकारे भरावा लागेल बघा। तर या ठिकाणी तुम्हाला अप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ, तर तुम्हाला ज्या पोस्टसाठी अर्ज भरायचा आहे त्या पोस्टचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे, कॅपिटल लेटरमध्ये टाकायचं आणि या ठिकाणी युनिटचं नाव टाकायचं। तुम्हाला ज्या युनिटच्या पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे त्या युनिटचं नाव या ठिकाणी टाकावं लागेल आणि पदाचं नाव तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित टाकावं लागेल आणि युनिटचं नाव या ठिकाणी टाकावं लागेल। जे काही युनिट दिलेली आहे त्या युनिटच्या पत्त्यावर तुम्हाला अर्ज पाठवायचा ते नाव या ठिकाणी टाकायचं, ठीक आहे। तर या ठिकाणी फोटो चिटकायचा आणि फोटोवर स्वतःची सही करायची। तुम्ही जो या ठिकाणी जो फोटो चिटकाल असे 4 फोटो तुमच्याकडे लागेल, ठीक आहे। एकसारखे 4 फोटो असेल तोच फोटो या ठिकाणी चिटकावा लागेल आणि फोटोवर अशी सही करायची, ठीक आहे। आता बघा, पोस्ट अप्लाइड फॉर या ठिकाणी पदाचं नाव लिहायचं, नेम ऑफ कॅन्डिडेट, तर तुम्हाला या ठिकाणी तुमचं पूर्ण नाव लिहायचं कॅपिटल लेटरमध्ये, लक्षात ठेवायचं पूर्ण नाव कॅपिटल लेटरमध्ये लिहायचं। एकमध्ये तुम्ही ज्या पोस्टसाठी अर्ज भरायचा असेल त्या पोस्टचं नाव लिहायचं। नंतर तुमचं वडिलाचं नाव विचारलेलं आहे, ते वडिलाचं नाव पण तुम्ही कॅपिटल लेटरमध्येच लिहायचं पूर्ण। नंतर तुम्हाला डेट ऑफ बर्थ या ठिकाणी विचारलेली आहे, तर जन्मतारीख या ठिकाणी टाकायची आणि त्याबाबतचं सर्टिफिकेट जोडायचं। तर या ठिकाणी तुम्हाला एज ऑन लास्ट डेट, तर बघा याची जी अंतिम तारीख आहे ते 15 जूनची आहे। तर 15 जूनला तुम्ही किती वर्षाचे, किती महिन्याचे आणि किती दिवसाचे होता हे या ठिकाणी टाकावं लागेल। म्हणजे एज कॅल्क्युलेटरचा उपयोग करून ही जन्मतारीख टाकायची, ठीक आहे। 15 जून 2025 नुसार तुम्ही किती वर्षाचे, किती महिन्याचे आणि किती दिवसाचे होता हे या ठिकाणी टाकावं लागेल। तर या ठिकाणी ॲड्रेस फॉर करस्पॉन्डंट म्हणजे सध्याचा पत्ता जो आहे, म्हणजे सध्या तुम्ही ज्या ठिकाणी राहताय तो पत्ता या ठिकाणी टाकायचा, पूर्ण पत्ता व्यवस्थित टाकायचा, नाव नाही टाकायचं या ठिकाणी, फक्त पत्ताच टाकायचा। नाव तुमचं ऑलरेडी वर आहे, पोस्ट ऑफिस, जिल्हा तुमचा, स्टेट, पिनकोड हे व्यवस्थित टाकायचं। परमनंट ॲड्रेस म्हणजे कायमस्वरूपी पत्ता, म्हणजे जो आधार कार्डवर पत्ता आहे तो या ठिकाणी टाकायचा। दोन्ही पत्ते सारखे असेल तर दोन्ही पत्ते या ठिकाणी सारखे टाकायचे, ठीक आहे। सध्याचा पत्ता म्हणजे तुम्ही सध्या ज्या ठिकाणी राहता तो टाकायचा आणि कायमस्वरूपी पत्ता म्हणजे तुमचा परमनंट ॲड्रेस, दोन्ही पत्ते सारखे असेल दोन्ही पत्ते या ठिकाणी टाकायचे। नंबर 8मध्ये बघा, तर या ठिकाणी तुम्हाला कॅटेगरी विचारलेली आहे, तुम्ही तुमची कॅटेगरी या ठिकाणी टाकायची आणि कास्ट सर्टिफिकेट जोडायचं। ओपन कॅटेगरीला कास्ट सर्टिफिकेटची गरज नाही आहे, OBC SC STला कास्ट सर्टिफिकेटची गरज आहे। तुमची कॅटेगरी SC असेल तर SC टाकायची आणि कास्ट सर्टिफिकेट अर्जासोबत जोडायचं सेल्फ अडजस्ट करून। तर या ठिकाणी तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन विचारलेलं आहे, तर तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन या ठिकाणी टाकावं लागेल। हायर एज्युकेशन तुम्ही टाकू शकता किंवा 10वी 12वी ग्रॅज्युएशन टाकू शकता आणि या ठिकाणी सर्टिफिकेट जोडायचे। जे जे तुम्ही एज्युकेशन टाकायला या ठिकाणी ते सेल्फ अटेस्टेड कॉपी मार्कशीटच्या जोडायच्या। 10 नंबर बघा, ॲनी अदर क्वालिफिकेशन किंवा एक्सपिरियन्स, तुमच्याकडे अनुभव असेल तर अनुभव सर्टिफिकेट जोडायचं किंवा अदर काही क्वालिफिकेशन आहे ते तुम्ही या ठिकाणी ॲड करू शकता, पण ते सर्टिफिकेट जोडणे गरजेचं राहणार आहे। कॅटेगरी फॉर विच अप्लाइड, तर तुम्हाला या ठिकाणी विचारलेला कोणत्या कॅटेगरीमध्ये तुम्हाला अर्ज भरायचा आहे, तर ठीक आहे। त्या कॅटेगरीचं टिक मार्क करायची किंवा कंसासमोर तुमची कॅटेगरी या ठिकाणी टाकू शकता, ठीक आहे। आणि त्याची कॉपी तुम्हाला या ठिकाणी जोडावं लागेल। समजा तुम्ही OBCमध्ये भरत असाल तर OBCचं कास्ट सर्टिफिकेट जोडायचं, माजी सैनिक म्हणून जर भरत असाल तर माजी सैनिकचं सर्टिफिकेट जोडायचं, हँडिकॅपचं भरत असेल तर हँडिकॅपचं भरायचं। जे तुम्ही भरत असाल ते सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी जोडावं लागेल। नंबर 12मध्ये टेक्निकल ट्रेनिंग किंवा एक्सपिरियन्स तो ॲड टाकायचा।
तर नंबर 13मध्ये तुमच्या डोमिसाईल सर्टिफिकेट असेल तर या ठिकाणी डोमिसाईल सर्टिफिकेट करायचं, यस करायचं आणि ते सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी जोडावं लागेल. ठीक आहे, डोमिसाईल असेल तर या ठिकाणी यस करायचं आणि सर्टिफिकेट जोडायचं सेल्फ रजिस्टर करून. नंतर 14मध्ये तुम्ही जर एम्प्लॉयमेंट एक्सचेंज रजिस्ट्रेशन आहे का, म्हणजे तुमच्याकडे जर एम्प्लॉयमेंट कार्ड असेल तर त्याचा नंबर वगैरे या ठिकाणी टाकायचा, यस करून. नसेल तर या ठिकाणी नो करून डिस्चार्ज करून टाकायचं. ठीक आहे मित्रांनो, तर या ठिकाणी बघा तारीख टाकायची, या ठिकाणी तुमची सिग्नेचर करायची. आता बघा हे ऑफिशियल यूजसाठी इथं काहीच करायचं नाही, सोडून द्यायचं. तर बघा ॲक्नॉलेजमेंट कार्ड हे तुम्हाला भरावं लागेल. तर या ठिकाणी जो फोटो आपण समोर चिटकवलेला आहे तसाच फोटो या ठिकाणी चिटकवायचा आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी आणि त्याच्यावर सेल्फ रजिस्टर करायची, स्वतःची सही करायची फोटोवर. या ठिकाणी पदाचं नाव, तुमचं नाव, तुमच्या वडिलाचं नाव आणि या ठिकाणी तुम्हाला सध्याचा पत्ता टाकायचा आहे. ठीक आहे, कायमस्वरूपीने सध्या तुम्ही ज्या ठिकाणी राहता तो पत्ता या ठिकाणी पूर्ण टाकायचा आहे. आता बघा एवढं टाकल्यानंतर 4 आणि 5 जे आहे सोडून द्यायचं, फक्त 3पर्यंत संपूर्ण भरायचं. ठीक आहे, लक्षात ठेवायचं 4 आणि 5 भरायचं नाही आहे, फक्त 1, 2, 3 तुम्हाला भरावं लागेल, 4 आणि 5 भरायचं नाही. ठीक आहे, आणि या ठिकाणी ते कंट्रोलर ऑफिसर आहे ते सही कराल, फक्त तुम्हाला 1, 2, 3 एवढंच भरावं लागेल. 1, 2, 3 भरायचं, 4, 5 कोरं सोडून द्यायचं आणि इथं खाली जी आहे तिथं सही करायची नाही, सही तिकडे कंट्रोलिंग ऑफिसर करेल. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला हा फॉर्म भरावा लागेल. तर बघा मित्रांनो या ठिकाणी पोस्टल ॲड्रेस दिलेला आहे, या पत्त्यावर तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे. या ठिकाणी 3-4 पोस्टल ॲड्रेस दिलेले आहे, 4 दिलेले आहे. तुम्हाला ज्या युनिटमध्ये अर्ज भरायचा असेल त्या युनिटच्या पोस्टल ॲड्रेस तुम्ही आपला अर्ज पाठवू शकता. तर जास्तीत जास्त जागा 148 यामध्ये आहे. या युनिटमध्ये तुम्ही याच ठिकाणी आपला अर्ज भरायचा आणि पाठवायचा. ठीक आहे, तर बघा अर्जासोबत तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट लावण्याची गरज आहे. तुम्हाला या ठिकाणी TC लागेल, तुमची कास्ट सर्टिफिकेट लागेल, डोमिसाईल सर्टिफिकेट लावायचं, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट लावायचं. 2 जास्तीचे फोटो तुम्हाला आणखी पाठवायचे आहे. लक्षात ठेवायचं 2 जास्तीचे फोटो पाठवायचे आहे आणि जसे आपण चित्र चिटकवलेले होते तसे 2 जास्तीचे फोटो पाठवायचे आहे. आणि तुम्हाला या ठिकाणी एक जास्तीचा लिफाफा पाठवायचा आहे, त्याला 10 रुपये तिकीट लावलेला. लक्षात ठेवायचं एक जास्तीचा लिफाफा पाठवायचा आहे, त्याला 10 रुपये तिकीट लावलेला आणि त्याच्यावर तुमचा पूर्ण पत्ता लिहायचा. ठीक आहे, असं एक जास्तीचा लिफाफा पाठवायचा, या ठिकाणी 10 रुपये तिकीट लावायची आणि या ठिकाणी तुमचा पूर्ण पत्ता लिहायचा आणि तो अर्जाच्या वर ठेवून पॉकेटमध्ये टाकायचा आहे. आणि बघा मित्रांनो संपूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला जे आहे सेल्फ रजिस्टर करून पाठवायचे आहे. ठीक आहे, संपूर्ण डॉक्युमेंट जे सेल्फ रजिस्टर करून पाठवायचे आहे आणि ज्या पॉकेटमध्ये तुम्ही अर्ज पाठवाल त्या पॉकेटच्या वर लिहायचं अप्लिकेशन फॉर दी पोस्ट ऑफ, समोर पदाचं नाव आणि कॅटेगरी या ठिकाणी दिलेलं आहे. अप्लिकेशन फॉर दी पोस्ट ऑफ या ठिकाणी पदाचं नाव टाकायचं आणि अँड करून कॅटेगरीसमोर तुमची कॅटेगरी लिहायची. संपूर्ण डॉक्युमेंट हे सेल्फ रजिस्टर करून पाठवायचे आहे आणि 2 जास्तीचे फोटो पण तुम्हाला या ठिकाणी पाठवायचे आहे. तसे आपण फॉर्मवर चिटकवलेले तसे 2 जास्तीचे फोटो पण अर्जासोबत पाठवायचे आहे. ठीक आहे, तुमची संपूर्ण एज्युकेशन डॉक्युमेंट पाठवायची आहे, तुमची कास्ट सर्टिफिकेट, तुमची TC, तुमचं आधार कार्ड पाठवून द्यायचं, तुमचं डोमिसाईल पाठवून द्यायचं, टेक्निकल एज्युकेशन असेल टेक्निकल एज्युकेशन टाकायचं, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट पाठवायचं. जे काही तुमची अर्ज भरताना माहिती टाकलेली आहे त्यानुसार आपले सर्टिफिकेट पाठवायचे आहे. आणि अर्ज फक्त साध्याच पोस्टाने पाठवायचा, स्पीड करायचं नाही, रजिस्टर करायचं नाही, अर्ज साध्या पोस्टानेच पाठवायचा आहे. ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला अर्ज समजलं असेल की अर्ज कशा प्रकारे भरायचा आहे तर आणि कसा पाठवायचा आहे. तर फक्त एवढं लक्षात ठेवायचं ज्या युनिटमध्ये तुम्हाला अर्ज भरायचा त्याच युनिटच्या पत्त्यावर तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे. ठीक आहे, सर्वात जास्त जागा या युनिटमध्ये 148 या ठिकाणी तुम्ही आपला अर्ज पाठवायचा आहे वेस्ट बेंगालच्या पत्त्यावर. ठीक आहे, व्हिडिओ महत्त्वाचा होता, जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.